चला धन्यवाद. खूप मोलाचं मार्गदर्शन दादांनी दिलंय. कारण तीच तर त्यांची शैली आहे आणि नेहमीच एक प्रोत्साहित नेता म्हणून प्रीतम दादा कडे पाहिलं जातं. आणि आज मात्र या युवा भोईर स्मृती चषकामध्ये सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे साहेब आपण इथे उपस्थित राहिलात. लाख मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा आमचे आयोजक कमिटी यांच्या वतीने नितीन भोईर या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्याचबरोबर समाधान भोईर, सचिन भोईर, प्रवीण भोईर आणि संपूर्ण आमची ही मॅनेजमेंट कमिटी यांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर दादांनी सांगितलं दिनेश शेठ खानावकर यांचं कार्य या प्रभाग क्रमांकामध्ये आपल्याला नेहमी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतंय. कारण एक जबरदस्त झुंजार कार्य करणारा नेता कार्यकर्ता म्हणून दिनेश शेठ खानावकर नावडे यांच्याकडे देखील पाहिलं जातं. त्यांची देखील उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळाली. त्यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं देखील दिनेश शेठ मनपूर्वक आभार. आणि प्रीतम दादा धन्यवाद तुमचं. पुन्हा एकदा मनापासून आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू. तर दिनेश शेठ खानावकर आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आभार आणि 10,000 रुपयाचा डोनेशन सन्माननीय दिनेश शेठ खानावकर यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय त्याबद्दल आभार त्यांचं. आणि बोलतोय सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान इथे झाला. आणि वली आता आपण मॅच कडे ऐकूया आवाज जयेश भोसले सर यांचा. थँक्यू. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते, जिथे सामना चालू झाला वडापून बहाळ आणि त्याच्या अगेन्स्ट अंश अँड शीतल इलेव्हन डीसीसी कोपरा या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाल्यानंतर जिथे केवळ एक धाव आली, यावेळेचा बॉल उंचही गेला आणि तितकासा लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. अभिमन्यू तोडेकर साहेबांचा इथे सन्मान या करूया आपण. साहेबांना विनंती असेल यावं. अभिमन्यू तोडेकर साहेबांना विनंती असेल आपण यावं. चला धन्यवाद. प्रत्येक षटकारासाठी झिनीत पवारच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आदरणीय समाधानजी भोईर यांच्या माध्यमातून यावेळेचा बॉल सीमारेषेच्या बाहेर, लेफ्ट एंड ऑन राईट, रन्स मिळतील 4. आलाय खणखणीत चौकार. शीतल इलेव्हन डीसीसी कोपरा टीम, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. धावफलकावरती 11 बनला, 4 चेंडूचा खेळ संपलाय. मागील मॅचचा एक पारितोषिक देणं राहून गेलंय. खेळाडूचं नाव आहे या आपण आमंत्रित करतोय अक्षय घरतला. चला त्वरित या. उजव्या अशीच्या बाहेर डिग आउट केला होता, चॉप करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. अफलातून गोलंदाजी सुरेश साळुंखेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेश चांगल्या उजव्या अशीच्या बाहेर बॉल ठेवला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न. 1,000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र अक्षय गरज साठी होतं, जे आपल्यापर्यंत समाधानी भोईर यांच्या माध्यमातून लाभलं जातं. आडवा पाटणे ऑन साइडला पॅरलल फ्लॅट, मॅक्सिमम फॅन्टास्टिक अँड पॉप्युलर स्ट्रोक. षटकार. षटकाचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती आहेत. पवारांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अफलातून स्ट्रोक झिनीत पवारने ऑन साइडला इथे केलेला पॅरलल स्ट्रोक आपण पाहिला. 17 बनला 4 षटकांच्या मॅच मध्ये, जिथे ब्राईट स्टार्ट, संघाला स्वप्नवत सुरुवात. तर कोपरा गावचे सन्माननीय रितेश ठाकूर साहेब आणि त्यांच्या समवेत सूरज ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक सन्माननीय नितीन शेठ भोईर साहेब यांच्या वतीनं इथे व्यासपीठावरती आपलं आमंत्रित केलं जातं. यावं. 17 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 17 ऑन दी बोर्ड आहे विदाउट लॉस. संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय, ज्याची आपण उल्लेख केला होता ना, ज्याला
आपण सातत्याने म्हणतो की जशी सुरुवात व्हायला हवी होती तशी ती लाभली आहे आणि ही स्वप्नवत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये संघ कोपराने इथे केली आहे. अंश अँड शीतल 11 DCC कोपरा या नावाने हा संघ मैदानावरती खेळत असताना पाहिला मी तर पहिलं षटक नुकतंच संपलं. वोडाफोन बहाळ या टीमला आपण पाहतो याच संघाने खऱ्या अर्थानं ऋषी नाईक या टेनिस क्रिकेट विश्वाला दिला आणि त्याच्याच नावाने ओळखला जाणारा पूर्वीच्या काळचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आकाश आल्यात गोलंदाजी मार्क मध्ये. आकाश कांबळेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती फार एंडने. यावेळेचा बॉल ऑन साइडला बॅट मधून परफेक्ट साऊंड. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. एक्सप्रेस अंगद पाटील आणि आकाश ठाकूर कोपऱ्याचे त्यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतंय. केपीसी ट्रॉफी काय यश प्राप्त केलं होतं आणि त्याचा स्वतः आयोजक आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. थोड्याच दिवसामध्ये आणखीन एक स्पर्धा येते द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी जी मात्र पाहायला मिळणार आहे टेंबिवलीच्या मैदानावरती आणि संघाचा कर्णधार प्रशांत गुराडकर याच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पाहायला मिळेल भिवंडीमध्ये. धावफलकावरती 23 बांधल्यात विदाउट लॉस. आघाडीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकलाय आणि दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. हायलाइट्स जणू काय पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर चांगल्या दर्जाची बॅटिंग करतात. रोहित कोहली हिटमॅन स्ट्रायकर एंडला आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने इथे ऑन साइडला षटकार ठोकला. नेक्स्ट बॉल. यावेळेला आडवा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक पोचतोय त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅनचा शॉट फाईन लेग रिजन मध्ये आलाय. सिंगल मिळतीये. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 आहे. 24 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात विदाउट लॉस. धावा येऊ लागल्या. धावांचा रतीप रचला जातोय आणि याच गोष्टीकडे कल पाहायला मिळालाय दोन्ही फलंदाजांचा. जणू काही धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने त्यांनी पुढाकार घेतलेला पाहायला मिळतो. प्रत्येक बॉलवरती इच अँड एव्हरी डिलिव्हरी सातत्याने मोठी फटकेबाजी करण्यात येते. पुढचा चेंडू रिवाज खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधला. गॅप शोधण्याचा ऍप आहे खेळाडूकडे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जिनी मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 20 वरती नॉट आउट बॅटिंग करतो. आकाश गरजचं मी लक्ष भेदेन. अक्षय गरजचं मी लक्ष भेदेन. चला त्वरित या. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी देण्यात आला. स्वीपर कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट. रन्स मिळतील 4. लगाताच्या 2 बॉलवरती 2 चौकार. कॅमेरामन थोडा फोकस करा. या आपण मागील मॅचच्या शेवटच्या बॉलवरती किंवा शेवटच्या गोलंदाजासाठी जे पारितोषिक होतं ते आपण सुपूर्द करतो आहोत. अक्षय घरत याला तुम्ही पाहता. जनमान खारकोपर टीमचा खेळाडू अक्षय घरतला एक कॅश प्राइज आपण वितरित केलेला आहे 1000 रुपये. समाधानजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक ज्याला होतं आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहताय त्याला हे वितरित करण्यात येत असताना मला मिळतं. 2 बॉलवरती 2 चौकार. 28 बनल्या. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. बॅकअप चांगला आहे. सिंगल हिल एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 33 आहेत. माफी असावी. 33 ऑन दी बोर्ड आहेत. 33 धावा धावफलकावरती. कोपरा टीम ज्या दर्जाचा खेळ पाहायला मिळतोय. सातत्य राखले या संघाने. धावांचा रतीप रचला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मोठी फटकेबाजी चालू असताना पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ असा दर्जाचा पाहायला मिळतो. नेहमीच चौकार षटकारांची तुफान आजिजबाजी ही प्रत्येक क्षेत्ररक्षकाला आणि प्रत्येक प्रेक्षक वर्गाला पाहायचीच असते. आडवा बॅटने ऑन साइडला फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट अँड फॅन्टास्टिक स्ट्रोक. षटकार.
पाण्याची मागणी करण्यात येते. 2 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावलकावरती आहेत. रोहित कोळी नुकताच प्रवास करून थेट गोव्यावरून मैदानावरती उतरलाय. खरं तर आपण म्हणतो ना की सध्याचे हे काही दिवस असतात थंडीचे, हे सातत्याने प्रवास करावा लागतो आणि हा खेळाडू तर गोव्यावरून काहीतरी चांगलंच घेऊन आलाय आणि फॉर्म घेऊन आलाय. मैदानावरती चांगलीच बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 39 धावा धावलकावरती म्हणल्यात. मी लक्ष भेदन व्यासपीठाच्या उजव्या बाजूला डगआउटच्या समोर जे काय प्रेक्षक वर्ग आहेत, तर अभिमन्यू तोडेकर साहेबांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतो. मित्रांनो, संगीत विशारद, खऱ्या त्यांना भजन क्षेत्रामध्ये आपण त्यांचाही चांगला आवाज पाहतो. आमचे पंकज कोपळकर असतील आणि अयोध्या या ठिकाणी देखील त्यांचा आम्ही भजन खऱ्या त्यांना पाहणार आहोत. त्यासाठी त्यांना देऊया शुभेच्छा. कारण शास्त्रीय संगीत आणि भजन सम्राट आमचे अभिमन्यू तोडेकर साहेब आणि पंकज कोपळकर आपणास शुभेच्छा. आघाडीची जोडी जमली. 39 धावा धावलकावरती. मी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतो. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला प्रेक्षक वर्ग थोडीशी काळजी घ्या, तिथून पाठीमागे सरका, कारण काहीसे वायफायची जी काही लाईन आहे त्या करीत आपण तिथून थोडस बाजूला सरकायचं आहे. 39 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. याची दान देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा. आता संघाचे संघनायक आणि किंबहुना साथीदार हेच म्हणत असतील की विकेट हवेत, कारण विकेट मिळवावाच लागणार आहेत. वोडाफोन वहा टीम बॅकफूट वरती आहे. 2 षटकांमध्ये 39 बनल्यात. आघाडीची जोडी धुवाधार आणि आलिशान फटकेबाजी करते. 3 बॉल 13 धावा. रोहित कोळी हिटमॅन बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीला एका बाजूला जिनीत मैदानाच्या आतमध्ये जिनीत पवारचा खेळ पहा, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार 2 षटकार. तुफानी आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक खेळाडू आता थांबायला तयार नाही आहेत. तो सूर गवासलाय, ती लय गवासली आहे आणि धावा वेगाने येत असताना पाहायला मिळतात. 39 धावा विदाउट लॉस. गोलंदाजी मार्क मध्ये रोहित दाखल होत असताना पाहायला मिळतं. रोहित चिर्लेकर, धाबा रोखावा लागतील, त्याला विकेट प्राप्त करावे लागेल. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला आणि रूम देण्याचा प्रयत्न केला होता. एक जिकरीचं काम आहे आणि तेच करावं लागणार आहे. विकेट मिळवण्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावे लागेल. रिस्क घेतली नाही तर तुमचा विजय कसा फिक्स होईल, त्यासाठी सातत्याने रिस्क घ्यावीच लागणार आहे गोलंदाजाला. न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा झुकतं. यावेळेचा बॉल लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 40. या षटकामध्ये रोहित चिर्लेकरला धावा रोखाव्या लागणार आहेत, कारण ही दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चांगला खेळ करतोय. एक मोठी भागीदारी रचली जाते. एकंदरीत जर का आपण पाहिलं ना तर 70 ते 80 धावा इथून दृष्टीक्षेपात दिसत आहेत. जर अशा दर्जाचा खेळ चालू राहिला, या दोन्ही खेळाडूंनी जो काही वजन निर्धार केला, जर त्यांच्या बॅटमधून अशा धावा येत राहिल्या तर तेही दूर नाही. यावेळेला खाली राहिला होता बॉल. तेडी यष्टीरक्षकाचा वेध घेईल. समरन डिलिव्हरी, बॉलने उचलून घेतलीच नाही. सरप्राइझिंग पॅकेज होता बॅटर्ससाठी. पाहत राहिला खेळपट्टीच्या दिशेने. खऱ्या अर्थानं रोहित कोळी आज सातत्याने चांगले स्ट्रोक त्याने केले. 2 षटका टोकलेले आहेत. आत्मविश्वासाने तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळालाय. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी नाणे जा ओलांडून या सारी. आज त्याला सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत. सुपर 6 मध्ये आपण आहोत. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी एक पाऊल दूर आहे आणि त्यासाठी मोठं प्रदर्शनही करावं लागेल. 41 बनलाय. 4 बॉल मध्ये केवळ 2 धावा येत असताना मला मिळाल्यात. मागील 4 बॉल मध्ये केवळ 2 धावा आल्यात. रोहित चिर्लेकर चांगली गोलंदाजी करत असताना मला मिळतं. संघाचे साथीदार म्हणत असतील रोहित चिर्लेकर आता तूच काहीतरी कर. कमी गतीचा बॉल व्हेरिएशन चांगलं होतं, बाहेर काढला. दिशाहीन बॉल. अवांतर धाव येत असताना मला मिळते. एक्स्ट्राची धाव. अवांतर धाव येत असताना मला मिळेल. डीआरएची मागणी इथे करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर करण्यात येईल. तर डिसिजन पेंडिंग असेल, परंतु आपण बघा ज्या नंतर सुपर 3 मध्ये 3 टीम राहतील त्याच्यामध्ये लकी ड्रॉ केला जाणार नाही, बॉल आउट केला जाईल. ही सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जे 3 संघ सुपर 3 मध्ये पाहायला मिळतील त्याच्यामध्ये बॉल आउट केला जाईल. चला या गोष्टीकडे मी आवर्जून आपण लक्ष वेधायला हवं की पुढे बॉल आउट केलं जाणार आहे. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संतोष बाबूराव
भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन साहेब यावं. सन्मान्य संतोष बाबूराव भोईर साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका आपल्या स्वर्गीय कुमारी चिवा पोलीस पोलीस स्टेशन मध्ये सहर्ष स्वागत. 41 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ संपला. या षटकातील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल रोहित चिर्लेकरचा हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. व्हाईट बॉल. विकेटच्या शोधामध्ये हा खेळाडू सातत्याने देवाचा धाबा करत असेल. आता तरी देवा मला पावशील का हेच म्हणत असेल आणि विकेट नावाचं कोड सुटता सुटत नाहीये. 42 धावा बनल्यात. अवांतर धाव आली या षटकामध्ये. एकंदरीत 3 आल्यात. ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स रोहित चिर्लेकरचा पाहायला मिळालाय. ऑन साइडला यावेळेला उंच आणि लांब देखील ढगात लाइटिंग लावत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आकाशाला बुक्की मारत बुक्की टेंगुड षटकार. जबरदस्त व्यासपीठावरती आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचबरोबर पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उद्योजक सन्माननीय संतोष शेठ बाबूराव भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये संपूर्ण ही मंडप सेवा आपल्याला पाहायला मिळते. ती सन्माननीय माजी नगरसेवक संतोष शेठ भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला सुपूर्द करण्यात आलेली आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. वेळात वेळ काढून संतोष शेठ आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती अधीरला आपण पाहतो. अधीर भगत गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. जर का स्ट्रायकर वरती असणाऱ्या रोहित कोहलीने 3 बॉल 3 षटकार लगावले. विनोदजी कांबडकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फुलरलेनचा बॉल पंचांकडे लाऊड अपील प्लम्प लेग बिफोर स्वरूपामध्ये धक्का क्रमांक पहिला रोहित कोहली बाद. क्रिकेट दमदार आयोजन आणि नियोजन आपण 48 धावा धावफलकावरती आहेत आणि जिथे मात्र पहिला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. मोठी भागीदारी रचली गेली. शिबच्या षटकामध्ये फलंदाजाला बाद होत असताना आपण पाहायला मिळतोय आणि एक मोठी विकेट मांडता येईल. अधीर आला आणि अधीरने विकेट मिळवलंय. की फॅक्टर गोलंदाज आणि यथा क्षणी त्याने विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पहिल्याच बॉलवरती अगदी यष्टांच्या मधोमध सापडला फलंदाज आणि पंचांनी ती हिरली बाप. पहिला धक्का लागला. डावकुऱ्या हाताचा बॅटर यश कोळी मागील मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावावरती राहिला होता तो उशिराने का होईना फायनली बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झाला. सिंगलचा प्रयत्न. इथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळाले. 49 धावा धावफलकावरती आहेत. या धावा सातत्याने एक मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. कारण मागील मॅचचा आढावा घ्यायचा झाला तर मागील मॅच मध्ये एक मोठा विक्रम नोंदवला गेलेला पाहायला मिळाला होता. जवळपास आपण पाहिला तर जिथे एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 62 धावा 75 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत होता. 62 हर्षदनीच बनवल्या मागील मॅच मध्ये. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज तुम्ही पाहतात. पुढचा बॉल खोलातला चेंडू पिक केला. ऑन साइडला फेकून दिला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने रन्स मिळतील 6. येतोय षटकार. या फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. षटकार.
जिनीत पवार मैदानाच्या आतमध्ये तुफानी आणि तोडफोड अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. 32 रन्स नॉट आउट आल्यात त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 55 धावा धावलकावरती बनल्यात. 38 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 55 धावा धावलकावरती आहेत. तर आमच्या आशिष आंग्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाण्याची सुविधा आम्हाला पुरवण्यात आलेली आहे. त्याबद्दल आशिष आंग्रे आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये 12 धावा जर का बनवल्या तर अर्धशतकी कंप्लीट होईल. यावेळेला समोर खेळला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग अँड स्ट्रॉंग हा अँड हँडसम क्वालिटीचा षटकार. धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बॅटिंग आवडली असेल ना तर जिनीत पवारसाठी टाळावायला काय हरकत नाहीये. मागील 3 बॉल वरती 3 उत्तुंग षटकार देखील त्याने ठोकल्यात. तोडफोड तुफानी अंदाज. 61 रन्स ऑन दी बोर्ड. अभगजी निरुळकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. पेंदरचे एक प्रतिष्ठित असे मराठी उद्योजक ज्यांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत. 6 ची आवश्यकता आहे. अर्धशतक कंप्लीट होणार का. क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. सिंगल येते. सेकंड साठी पलटला आणि फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये नॉन स्ट्रायकर एंडला यश कोई होईल बाद. संपलेली नाही आहे. आमचे समाजी भोईर साहेब आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधतात की मी जेवढे पारितोषिक लावलंय जिनीत पवारसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा आहे ते सुपूर्द करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु कदाचित एखादा षटकार अजूनही बाकी आहे. क्रिकेटचा खेळ याचा आहे. अजूनही महत्वाची या षटकार जर का मारला तर 1000 रुपयात या षटकारासाठी, कारण गोल्डन 6 राहील. अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं. 62 बनला. 62 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. 62 ला 2. चला घाई करा. DRS साठी अर्धा तासाचा वेळ अंपायर देतच नाहीत मुळात आणि वेळ निघून गेली आहे. शेवटचा बॉल या 17तील. आडवा बाटणी घेण्याचा प्रयत्न. बॉलने वळण घेतलं होतं. यष्टीरक्षकाचा भेद घेतला आणि इथून मात्र पाहायला मिळतो हा चेंडू निर्धाव स्वरूपात येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल नाही आहे अर्थात चेंडू निर्धाव स्वरूपाचा. आणि अर्थात पाहिलं तर थांबा अजूनही हा डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. इनिंग कंप्लीट झालेली नाही. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पंच त्या ठिकाणी स्वतः तटस्थ पाहायला मिळतात. निर्णय अजूनही प्रलंबित. सेकंड इनिंगकडे अजूनही आपण वळलेलो नाहीये. 45 धावांची जी काही खेळ जिनीत पवारने साकारली. फेड डिलिव्हरी. इनिंग कंप्लीट होईल. पूर्वार्धाचा खेळ संपला. इच कॉइन इज डिफरन्स आहे. नाण्याला 2 बाजू आहेत. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर 62 बनल्या, परंतु 45 धावांची जिनीत पवारची बॅटिंगची इनिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाही आहे त्याच्यासाठी. एकटाच लढला तो. अफलातून खेळी साकारली त्याने. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. माजी नगरसेवक तथा पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष बाबूराव भोईर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आपण पाहतोय संपूर्ण मंडप डेकोरेटरचा जो योगदान आम्हाला लाभलंय. म्हणजे जसं नव्या नवरीला सजवावं तसं हे मैदान सजवलं गेलंय आणि संपूर्ण मंडप डेकोरेटची व्यवस्था आम्हाला पनवेल महानगरपालिका माजी नगरसेवक संतोष बाबूराव भोईर साहेब यांच्या वतीने दिलंय. आणि या खेळीसाठी आपण जे पाहताय मला ते जीतला 6 षटकार ठोकले आणि जीवा एंटरप्राइजेसचे सर्व समाधान यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. तर यानंतरचा सामना असेल सुपर 6 चा टेंबिवली वर्सेस नेरे. जीवा 11 जितू जय हनुमान नेरे वर्सेस
स्वर्गीय राजेश दादा प्रतिष्ठा राजेश दादा नेरुलकर प्रतिष्ठान टेंबिवली या दोन संघांमधली पुढची लढत तर मी सन्माननीय माजी नगरसेवक संतोष भोईर यांना विनंती करेन की आपण यावं आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेणार आहोत. मुलात वेल काढून कारण ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ आम्ही पाहिला जल्लोषामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सन्माननीय माजी नगरसेवक माजी सरपंच संतोष बाबूराव भोईर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. सेट कॉल चला नेरे संघ टॉस जिंकला डिसिजन यस फिल्डिंग आहे. चला टेंबिवली संघाला फलंदाजी करायची आहे. तर ज्या तीन टीम सुपर 3 ला येतील त्या 3 टीम मध्ये आमचे मॅनेजमेंट कमिटी यांचा डिसिजन आहे की बॉल्ड आउट केला जाईल याची नोंद घ्या. 3 टीमच्या मध्ये बॉल्ड आउट असेल आणि जो जास्त बोल्ड करेल तो संघ मात्र जाईल फायनल मध्ये. म्हणजे तुमच्या आता हातामध्ये जोर असायला हवा. चिठ्ठ्यांचा विषय नाहीये मच्छिंद्र पाटील सर, चिठ्ठ्यांचा झोलमेल बंद. आता डायरेक्ट तुमची मेहनत तुम्हाला करायची आहे. मध्ये मध्ये आता एक नवीन एक ट्रेंड चालता मच्छिंद्र पाटील की धावाच्या शर्यत, अरे ती काय बैल आहे त्या शर्यती लावायचे पण तो चुकीचा आहे. कारण बॉल्ड आउट हा इंटरनॅशनल लेवलचा खेळ आहे. तर तो बॉल्ड आउट आपल्याला इथे करण्यात येईल 3 टीम मध्ये. परंतु आता कोणत्या त्या 3 टीम असतील त्यामध्ये एक टीम तर आलेली आहे ना आपली खारकोपर. हा खारकोपर संघ आलेला यातून आता कोणता येईल आणि त्यातून नंतर टेंबिवली नेरे यातून जो येईल तो बघूया आपण. जिवाला दाखवली जाते स्क्रीन वरती तिच्या आठवणींना उजाला देण्यासाठी स्पर्धा. संतोष भोईर आज इथे उपस्थित आहेत. पहिल्या रात्रीमध्ये मच्छिंद्र पाटील सर संतोष भोईर यांना आपण पाहिलं. तुम्हाला एक आठवण असेल मच्छिंद्र पाटील सर, तुम्ही मी आणि अभिषेक पाटील हा ती स्पर्धा त्या तिकडे समोर तो शिडको सर्कल ज्या बिल्डिंग आपण पाहतोय तिथे ती स्पर्धा असायची आणि सरपंच त्यावेळेला संतोष यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहायचो. आणि पहिल्यांदा समालोचन डिपार्टमेंटला 15 वर्षे पाठीमागे आपण गेलो. त्या टायमाला 15 वर्ष अगोदर तब्बल 36,000 रुपये टोटल समालोचकांना बक्षीस देणारे व्यक्तिमत्व. आताचे किती आहेत ते तुम्ही अंदाज लावा. त्यावेळेचे 36,000 आताचे किती असतील. असे व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. नेहमीच क्रिकेटला धर्म मानणारा व्यक्तिमत्व म्हणजे संतोष भोईर. कारण कोणत्याही गोरगरिबांसाठी मदतीला धावून जाणारे व्यक्ती म्हणजे संतोष भोईर यांच्याकडे आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल मंडप सेवा त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. त्याबद्दल संतोष तुमचा आभार. बोलूया मैदान कॉमेडी बॉक्स मध्ये प्रवीण गायकर यांचा आभार. थँक्यू व्हेरी मच. डीजे जीतू ने कि झन झन के सुनो झनकार की पैसा बोलताय. 36,000 रुपयाचं करा त्यांना पारितोषिक लावलं गेलं. परंतु आत्ताचा विचार केला संदीप पाटील सर 3,60,000 किंवा 36 लाखच पकडू सध्याच्या घडीचे. कारण पहिले आपण पाहिलात की जबरदस्त स्पर्धा सातत्याने पेंदर गावामध्ये आपण पाहिलेत. बॉल तैयार और दूसरी गेंद फुल टॉस शॉट खेलने खिलाड़ी बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आते हुए जरूर अपनी टीम के लिए सक्षम कोहली ने 3 रन बचाए. तब तक बल्लेबाज 1 रन पूरा करता हुआ 63 रनों का सबसे बड़ा अंबार खड़ा कर दिया है. मेहनत इतनी करो कि किस्मत भी बोले कि ले ले बेटा ये तेरा हक है, ये तेरी अमानत है. अमानत किसको देंगे समय ही बता पाएगा. लेकिन फिलहाल प्रति ओवर 16 रन बनाने 16 64 4 ओवर में 63 रनों का टारगेट है. आज जिनी पवार का बल्ला क्या दमदार यहां पर आग उगलता हुआ में नजर आया. जिनके बल्ले से 44 रनों की शानदार पारी देखने को मिली. तो इस बार बिपिन पावशे बड़ा शॉट खेलने की तैयारी में थे. लेकिन डॉट बॉल की माफ कीजिए 1 रन मिलेगा वहां पर. 1 रनों की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई स्कोर कार्ड के ऊपर 8 रन. सुदेश सालुंके मैन इन फॉर्म बढ़िया फॉर्म में चल रहा है इस सीजन में. और आज रिडकर की 7874 ट्रॉफी में भी
काफी बढ़िया खेल वोडाफोन वाल की ओर से हमें देखने को मिला। आज एक वापसी इस टीम में हमें अतुल की देखने को मिली, जो बाएं हाथ के सबसे ताकतवर बल्लेबाज जाने जाते हैं वोडाफोन वाल टीम की ओर से। लेकिन पहले सलामी तो ओपनर्स बल्लेबाज आणि 7874 आगरी कराडी कोली संघर्ष सामाजिक संस्था पनवेल खजिनदार प्रणयभाई भोपी यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। स्क्वायर लेग में फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन पूरा 1 रनों की मदद से रन संख्या आगे छलांग मारती हुई टोटल 4 गेंदों का खेल समाप्त होने के बाद 9 रन। दर्द गम दर्द जो भी बस तेरे अंदर है, खुद के बनाए पिंजरे से पार कर निकल कर तो देख, तू भी एक मैदान का सिकंदर है। सभी के सभी मैचेस संदीप पाड़ी सर, मजिंदर पाड़ी सर काफी तगड़े नजर आ रहे, कोई भी मैच वन साइड नहीं नजर आ रही है। क्या शायद ये भी मैच वही मुकाम तक जाने की कोशिश होगी? और स्टैंड एंड डिलीवर, पैरों में डालने की कोशिश की थी और सीधा फेंका है सीमा रेखा के पार, यानी कि प्रति ओवर 16 चाहिए। अब तक यहां पर स्कोर है 15। तो बिल्कुल यहाँ पर आप इतने हमारी तारीफ कर रहे, तो फाइनल होने के बाद कल मिलिए। क्या बढ़िया यहाँ पर छक्का देखने को मिला और 6 रनों की मदद से बिपिन पाउशी के बल्ले से यह आसमानी छक्का और 6 रनों की मदद से रन संख्या पहुंची है फिलहाल 15 रनों के ऊपर। यही पावर प्ले का फायदा है, और जब भी 60 प्लस स्कोर होता है ना, तो 60 प्लस के स्कोर में पहले 2 ओवर में आपको 35 या 40 रन बनाने आवश्यक होते हैं। स्लोवर वन गेंद शायद ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का करार। एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसे 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 16। इसके बाद कई मैच चाहिए, एक और दिल दहलाने वाला मैच आपके सामने होगा नेहरू तुंद्रे विभाग की, यानी कि पनवेल तालुका की ताकतवर टीम जीवा 11 जो हनुमान नेरे, और उनके खिलाफ खेलेगी भिवंडी की सबसे ताकतवर टीम यानी कि टेंबिवली जो हनुमान टेंबिवली। क्या बढ़िया फाइट हमें नजर आएगी। इससे पहले सुपर 3 में क्वालिफाई होने वाली टीम जो हनुमान खारको पर, इस बार दूसरी टीम हमें मिलेगी वोडाफोन वाल या फिर कोपरा। ऑन साइड में खेलने की कोशिश, मैदान में फील्डर है, बढ़िया यहाँ पर फील्डिंग का नजराना रोहित के वहां पर, और इसी के साथ पहला ओवर का खेल समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने टोटल 16 बिना कोई विकेट खोए नुकसान पर। आप जीतने के लिए 18 गेंदे और 18 गेंदों में चाहिए 47 की जरूरत। नजर आई और उनका ये शानदार संगीत डीजे के ओर से नजर आता हुआ। 18 गेंदे 47। चलिए तुरंत फील्ड की रचना कीजिए, अंपायर वहां पर वार्न करते हुए आपसे गुजारिश करेंगे कि फील्डिंग टीम जी रोहित तुरंत यहां पर फील्ड की रचना कीजिए। जीतू चलिए अंपायर आप वहां पर वार्न करें, आपको लगता है तो आप बिल्कुल वहां पर एक खिलाड़ी 38 सर्कल के अंदर ले सकते हैं। बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो। चलना पड़ेगा क्योंकि जिस तरीके से हर एक टीम चाहती है, एक ट्रॉफी तो अपने पास जरूर आएगी, लेकिन हर एक टीम चाहती है कि स्वर्गीय कुमारी जीवा भूईर स्मृति चषक की ट्रॉफी अपने घर पर लेकर जाए। चमचमाती हुई ट्रॉफी मैन ऑफ द सीरीज के लिए ये 2 व्हीलर बाइक हमें जो ग्रामन साहब नितिन ग्रामन साहब जिनके द्वारा पुरस्कृत की गई है, उनका भी स्वागत। ये बल्ले के रडार में सीधा फेंका स्क्वायर लेग के ऊपर से, आउट ऑफ द पार्क छक्का।
नगरसेवक आपला नगरसेवक आपल्या हक्काचा माणूस काल्या रात्री कधी अडचणी उद्या 24/7 आवर्स 24 तास तुमच्या सेवेसाठी तत्पर असणार हे दमदार व्यक्तिमत्व संतोष शेठ बाबूराव भोईर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी संपूर्ण या मंडपाची व्यवस्था संपूर्ण मंडपाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून दिली ते नगरसेवक संतोष शेठ बाबूराव भोईर यांचं संगीत आपण ऐकलात. जीत पक्की है तो कायर भी लगते है, बहादुर तो वो है जब सामने हार तो भी मैदान नहीं छोड़ते. एक और लॉन्ग ऑफ के ऊपर से सीधे सालुंके के बल्ले से मैक्सिमम 6 रन. ये 8 गेंदों के ऊपर 28 रन बने. रन और गेंदों के बीच में फासला 16 गेंदे और 16 गेंदों में चाहिए 35 रनों की आवश्यकता है. टिक फॉर टैक जैसे तो तैसा जवाबी हमला. पहले इनिंग्स में जब बल्लेबाजी चल रही थी ना अंश एंड शीतल 11 डीसीसी कोपरा की तो तालियों की गूंज हो रही थी, लेकिन अब नाखून चबाने की बारी आ चुकी है. लेकिन इन्हें मौका कब मिलेगा तालियां बजाने का? अब तो वोडाफोन वर्ल्ड टीम के समर्थक तालियां बजा रहे, लेकिन कोपरा भी तलाश में कि उन्हें कब मौका मिलेगा. स्लोवर वन गेंद फंसा अपने जाल में, यह मौका मिला है, ये तालियों की गूंज. बड़ा विकेट दीजिए. विस्फोटक शुरुआत दी थी बल्लेबाज सुदेश सालुंके ने और आखिरकार विस्फोटक बल्लेबाज का पारी का हुआ खात्मा. फास्ट एंड फ्यूरियस 6 गेंदों में 20 बनाए, जिस पारी में 3 दमदार छक्के हमें देखने को मिले और आखिरकार वहां पर पारी समाप्त हुई. नए बल्लेबाज रोनित मात्रे द पावर हाउस ऑफ वोडाफोन वर्ल्ड सबसे ताकतवर बल्लेबाज जाने जाते हैं. और देखिए जिस तरीके से ये जो मैदान है यहाँ पर कोई भी रन संख्या महफूज नहीं है, किसी भी टारगेट को बनाने की क्षमता हमेशा इस मैदान के ऊपर बन चुकी है. लग चुकी है तलब मंजिल की, खुद को आग में झोंक देंगे. अरे ठोकरे कहते हैं बेटा मारा जाएगा, लेकिन हौसले कहते हैं देख लेंगे. क्या करेंगे मैदान के अंदर ये तो कोई नहीं बता सकता, लेकिन जो खिलाड़ी मैदान के अंदर खेल रहे हैं ना वही ठीक अनुमान लगा सकते हैं, क्योंकि जीत जान से मेहनत अब तक दोनों टीमों की ओर से. वोडाफोन बहाल विपक्ष इस मैदान के अंदर अंश एंड शीतल 11 डीसीसी कोपरा, दो टीमों के बीच में लड़ाई नजर आती हुई. पहले ओवर में 16, उसके बाद आप देख सकते हैं रोहित कोहली के ऊपर लगातार 2 छक्के यहां पर देखने को मिले और 2 छक्कों की बदौलत तीसरे छक्के की कगार पर था, लेकिन तुरंत यहां पर विकेट लेने की क्षमता दिखाई. व्हाट अ ग्रेट कमबैक. रोहित इस बार बड़ी मार पर थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करना चाहते, लेफ्टी बल्लेबाज है तो बिल्कुल यहां पर जो शॉट फाइन लेग में खिलाड़ी था उसे शॉट थर्ड में यानी कि लगभग गली के रीजन में लाने की कोशिश वहां पर करते हुए. बॉलर तैयार, रोहित शॉट्स खेलने की कोशिश लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. अब एक डॉट बॉल के लिए तालियां गूंजती हुई, क्योंकि अब 14 गेंदे और 14 गेंदों में चाहिए 35 रनों की आवश्यकता. जिस प्रकार पत्थर के बिना पेड़ पर नए पत्ते नहीं आते ना, ठीक उसी तरह कठिनाई और संघर्ष के बिना कभी अच्छे दिन नहीं आते. चलिए ऑफ स्टंप से शायद बाहर अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. विकेट कीपर का अंदाज हमें देखने को मिला कि ये बॉल है, लेकिन पूरी तरीके से देखा अंपायर ने शायद ऑफ स्टंप से बाहर जाने वाली गेंद और इस गेंद को उन्होंने व्हाइट बॉल करार घोषित कर दिया है. एक में यहां पर बदलाव, अब 14 गेंदे और 14 गेंदों में चाहिए 34 रनों की आवश्यकता. बल्लेबाज रनित तैयार. आप हेलीकॉप्टर खोदना चाहते थे, शायद बल्ले पर लगी या फिर पैरों पर. आवाज तो यहां तक आई थी जहां बल्ले पर लगी गेंद सिंगल उनके खाते में जाएगी. बढ़िया कमबैक, इसे कहते हैं कमबैक करना. पहली 2 गेंदों के ऊपर 2 दमदार छक्के आने के बाद क्या जबरदस्त वापसी किए, जबरदस्त बोलिंग का प्रदर्शन अब यहां पर नजर आता हुआ. टीम का टोटल स्कोर है 63 रनों का. अब 13 गेंदे और 13 गेंदों में चाहिए 33 रनों की फिलहाल आवश्यकता. हमारी आखिरी उम्मीद हम जरूर है, लेकिन कभी कभी लंगड़े घोड़े के ऊपर ताव लगाना भी बहुत जरूरी होता है. क्या कोई ऐसा खिलाड़ी बनेगा जो पलटवार करेगा? विपिन पाउशी की ये गेंद अलग कारपेट वहां पर खेला जरूर है. लगन का खिलाड़ी आता हुआ उठाएंगे, थोड़ी सी मिस स्पीड, जोखिम भरा रन, गॉट इट राइट, व्हाट अ फील्डिंग. ऐसा लग रहा है कि ऑस्ट्रेलिया के ग्लेन मैक्सवेल ने थ्रो किया.
जीवित पवार थे वहां पर। आज उनका दिन है और ये कप जश्न का माहौल बीसीसी कोपरा के खेमे में। बल्लेबाज आउट। बढ़िया संगीत जीनित यहाँ पर जितेश ने बजाया। हर सोना तो सोना विश्वास पाटिल तोंडरेगावचा। सोचो अगर उनके जमाने में मैन ऑफ द सीरीज के लिए टू व्हीलर होती ना, टू व्हीलर, तो टू व्हीलर का शोरूम होता, शोरूम उनके घर के ऊपर। आपने कहा ना कि एक कोई खिलाड़ी 40 बाइक है, 25 बाइक है, लेकिन अगर उनके जमाने में टू व्हीलर बाइक होती तो मेरे ख्याल से मुझे 200-300 का आंकड़ा उनके जमाने में होता, क्योंकि हर मैच में जहां जाओ तोंडरा जाएगी आगे और विश्वास का नाम आगे है ही है। तर कोपऱ्याचे सूरज यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। त्याचबरोबर आमचे नॉडी हे देखील इथे आलेले आहेत। कोपऱ्याचे नॉडी काल साखरपुडा झालाय आणि आज मात्र नक्कीच खेळाडूंचा हौसला वाढवण्यासाठी आलेले आहेत। नॉडी स्वागत आहे तुमचं देखील। आमचे ऋतिक ठाकूर कोपरा हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत। आणि मित्रांनो बघा, या सीझन मध्ये एक जबरदस्त नाईटची स्पर्धा आपण पाहिली। या खारघर नगरीमध्ये एक सर्वश्रेष्ठ स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार देण्यात आली होती मॅन ऑफ द सिरीजला। त्या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक केपीसी इनानपुरीचे एक जबरदस्त क्रिकेटर अंगद पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। तर अंगद पाटील यावं आपण व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। जिंदगी किस्मत का खेल नहीं है, अगर आप यहाँ जीतना चाहते हो ना तो कड़ी मेहनत जरूर करनी पड़ेगी। 12 गेंदे और 12 गेंदों में चाहिए 32, यानी कि प्रति ओवर 16 रनों की जरूरत। वो पहली गेंद के ऊपर, चलिए यहां पर देख सकते हैं पूरी तरीके से बिग हिट की कोशिश। 11 गेंदे 31 रनों की जरूरत। अभी भी मैच की चर्चा करेंगे तो ऑन जरूर है। इससे पहले पहले 11 सहारा शिवकर, उन्होंने भी क्या बढ़िया मैच को कवर किया था, लेकिन अंतिम जब एक बॉल 5 रनों की जरूरत थी तब वहां पर बल्लेबाज अजय भगत का मिस टाइमिंग हुआ। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, जिंदगी का हर पहलू इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, क्योंकि लड़ने वालों के कदमों में जान होगा। कौन लड़ेगा, कौन यहाँ पर हारेगा, आने वाला समय बता पाएगा। लेकिन कहते हैं कि बादशाह कि कुंभ मेले में तो साधु संत रहते हैं, ये टेनिस क्रिकेट का खेल है। यहाँ रायगढ़ थाने के बब्बर शहर रहते हैं और क्या बढ़िया क्रिकेट। आज इस नितिन शेठ भोईर ने ये टूर्नामेंट का स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, इनकी नाम की ट्रॉफी का ये शानदार आयोजन। पिछले साल मयूर वाघमारे बाइक अपने घर पर लेकर गए थे, लेकिन इस साल कौन ऐसा भाग्यवान खिलाड़ी होगा जो हमारे गाबन साहब, नितिन गाबन साहब, जिनके द्वारा ये टू व्हीलर बाइक दी गई है। किस खिलाड़ी का सपना होगा साकार। लीडिंग एज का शॉट, क्या छोड़ा ये मैच छोड़ा है। बिपिन पावशे को हल्के की मत लीजिए। बिपिन पावशे अगर एक बार जम जाए ना तो फिर आपके लिए मुश्किलें पैदा होगी। क्या छोड़ा मेरे ख्याल से सक्षम कोहली थे वहां पर, जिनके द्वारा क्या छूटा। गेंदे बची है 10 गेंदों में चाहिए 30 रनों की जरूरत। धक दोनों टीमों के समर्थकों में नजर आती हुई। हालांकि एक ट्रॉफी तो जरूर किसी एक टीम को मिलेगी, लेकिन क्या कहेंगे 100 में कॉम्पीट सालसा में किसको मिलेगा ये मौका। कदम छोटे हो या बड़े, रुकनी नहीं चाहिए, क्योंकि मंजिल पाने के लिए हमेशा चलता रहना चाहिए। 10 गेंदे 30 की जरूरत, 5 छक्के चाहिए 10 गेंदों में। बोलना आसान, लेकिन मारना क्या आसान होगा। क्लीन बॉल, ना दादा ना शेंडा, डायरेक्ट कूदा, बल्लेबाज आउट। थांबा, आता थोडं लग्न सीजन देखील चालू होईल। क्या बढ़िया यहाँ पर डीजे जीतो का स्वागत करेंगे, लेकिन आप रन और गेंदों के बीच में फासला 9 गेंदे 30 रनों की आवश्यकता है। 2 अक्षर का होता है लक, 2.5 अक्षर का होता है भाग्य, 3 अक्षर का होता है नसीब और 3.5 अक्षर की होती है किस्मत। मगर ये चारों के चारों अक्षर शब्द जो मेहनत के सामने बोने जाते हैं। आप यहां पर देखेंगे क्या मेहनत, क्योंकि संघर्ष करना पड़ेगा और संघर्ष की रात जो चलता है वही सुबह का सूरज का हकदार बनता है।
कौन होगा वो खिलाड़ी? विपिन पावशे का क्या छूटा है? 9 स्ट्राइक के अंतर खड़े, उनको आशा है कि मैच में बना सकते हैं। फिलहाल 9 गेंदे 30 की जरूरत। अभी अभी कहा था 5 छक्के मारने, लेकिन थोड़ा सा कठिन लग रहा है इस समय बल्लेबाजों के लिए। खराब फील्डिंग, क्या बल्ले पर लगी है गेंद? जी हाँ, ये बल्ले पर लगी है। लॉन्ग स्टॉप में नॉन स्टॉप, सीमा रेखा पर, मच नीडेड बाउंड्री। यही काम किया था सूरज ने मेरी टीम के, अब क्या वही काम करेंगे खिलाड़ी? 4 रन। बढ़िया संगीत अंगद केपीसी इनामपुरी के सबसे ताकतवर गेंदबाज, इनकी जिनकी अभी अभी 4 की बड़ी टूर्नामेंट और हमारे मेरी विभाग का सबसे ताकतवर बल्लेबाज प्रवीण चुर्गे और उसके साथ साथ विनीत माली, 2 खिलाड़ी वो निश्चित तौर पर 4 व्हीलर के मान करीब है और दोनों को यहाँ पर आज खास करके प्रवीण चुर्गे को आप खेलते हुए नजर आएंगे। अंगद, आपका भी स्वागत करेंगे। उठाने की कोशिश, सभा में गेंद मिस टाइमिंग, विकेट कीपर गेंद के नीचे, कोई गलती नहीं, बल्लेबाज आउट। कैच पकड़ा है तो तालियों की इतनी गूंज हो रही है, क्या आपके ऊपर विश्वास नहीं था कि कैच नहीं पकड़ेंगे? बल्लेबाज आउट, 7 में चाहिए 26। जीवा भोईर विशेषकाला पेंदर गावाला बघा, नितीन भोईर यांच्याकडे अवघे 7 ते 8 दिवस होते आणि 7 ते 8 दिवसामध्ये तुम्ही दमदार आयोजन मित्रांनो पाहताय, कारण स्वतःची बहीण करताना महानगरपालिकेमध्ये उभी होती आणि त्याच्यानंतर त्या प्रचार, त्याच्यानंतर सर्व कामं ही त्यांनी केली आणि मैदानाकडे दुर्लक्ष होतं, परंतु जसा इलेक्शन संपला आणि अवघ्या 7 ते 8 दिवसामध्ये हे मैदान कव्हर, ही स्पर्धा यशस्वी घडली आणि याचीच पोच पावती ही तुम्ही जमलेले सर्व प्रेक्षक, मैदान आलेले सर्व मान्यवर, मगाशी आपण पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व प्रीतम जनार्दन म्हात्रे साहेबांना देखील आपण पाहिलं। काही दिवसापूर्वी आपण या स्पर्धेमध्ये पाहिलात की नितेश शेठ पाटील घोडगावचे आणि ज्यांच्या आत्ताच पनवेल महानगरपालिकेवरती विजय संपादन केला त्यांनाही पाहिलात आणि भरपूर दिग्गज नेते मंडळी आपण या स्पर्धेमध्ये पाहिली। सध्या संतोष भोईर साहेब यांनाही आपण व्यासपीठावर पाहतोय आणि एक दमदार आयोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल। आमचे आयोजक एकविरा एंटरप्राइजेसचे नितिन शेठ यांचे हे दमदार आयोजन और डॉट बॉल की समाप्ति, जश्न का माहौल। अब बची हुई 6 गेंदें और 6 में चाहिए 26। चलिए तुरंत फील्ड की रचना कीजिए, वहां पर 1 ओवर बचा है, शायद जाना है क्या कोई रणजी टूर्नामेंट में? किरौली के टूर्नामेंट में शायद जाना है शीतल 11 डीसीसी कोपरा टीम को, लेकिन मैच अभी भी बैलेंस है। 6 में चाहिए 26। हल्के में मत लीजिए, विपिन पावशे का क्या छोड़ा है, अगर वो लग जाए तो फिर तकलीफें हो सकती है, लेकिन आखिरी पहली 2 गेंदें मैच का जीत का हार या फैसला जरूर तय करेगी। क्या बढ़िया बॉलिंग, यश कोहली के लिए जोरदार तालियां हो जाए दोस्तों। सिर्फ 6 रन दिए इस गेंदबाज ने। पूरा गांव आ चुका है आज कोपरा, ताला लगाया ना कि नहीं तो चोरा कर लूट जाएगा, क्योंकि पूरा गांव करी, पूरा गांव चारों तरफ आप देख सकते हैं कोपरा 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 और सभी कोपरा के दर्शक। क्या बात आहे, हे जबरदस्त, बऱ्याच संख्येने प्रेक्षक आहेत। आमचे राजन तोडेकर आले असतील तर राजन स्वागत आहे। आमचे नरेश गायकर भूतानला तिथून ते साबणापता, आमचे दिलीप ठाकूर असतील, हे सगळे आमचे शाळेचे मंडळी आहेत, हायस्कूलची मंडळी आहेत। सर आता पाहूयात खऱ्या अर्थानं कोपरा गाव, तुम्ही किती संख्येने आले, जरा टाळे वाजून दाखवा आम्हाला स्पर्धेमध्ये। बघा सगळी बाजूने फक्त कोपरा आणि कोपरा, कदाचित कोपराही नहीं गेला कुठून। बोले तैयार, पहली गेंद चल मैदान की कोशिश, मैच लगभग यहाँ पर अपनी तरफ। ओ ये क्या कर बैठे आप, बाबूशाह होते तो जरूर कहते कि लैला के शादी में मजनू इतना नचा कि लंगड़ा हो गया। 4 रन।
घोड़े पर ताव लगाना भी ज्यादा सही होता है, क्योंकि दर्द जब जुनून बन जाए ना तब मंजिल बहुत नजदीक लगने लगती है। अब यहाँ पर 5 गेंदे 22 की जरूरत। अब यहाँ से छक्का आएगा तो सोचो क्या होगा कल्पेश, जले पे नमक होगा या जले पर मरहम लगाने का काम करेंगे। यहाँ पर चौका मिला है किस्मत का। हारता वो है जो शिकायत बार बार करता है और जीतता वही है जो कोशिश बार बार करता है। 5 गेंदे 22 की जरूरत, 3 छक्के, 1 बाउंड्री की तलाश है। बड़ा शॉट, पांड्या छोड़ा हुआ कैच, आईसी क्रिकेट खेल रही थी कोपरा टीम और उसका अंजाम भुगत रही है, सीधा छक्का। कितनी महंगी पड़ती है। जिस तरह से वाइडिश लॉन्गॉन में जो खिलाड़ी ने गलती की थी, कुछ नहीं खाली गेंद को पकड़ना था, बल्लेबाज ने रन भी नहीं लेना चाह रहे थे, मतलब यानी कि ये एक्स्ट्रा बोनस के रूप में 4 रन मिले थे। बिल्कुल, यहाँ पर क्या उस गलती का भुगतान भुगतना पड़ेगा। जिस डिप्रेशन से अमीर आदमी आत्महत्या कर लेता है ना, उतना डिप्रेशन तो मिडिल क्लास अपने सर पर लेकर चलता है। किसी से मरना नहीं, लड़ना आता है। लड़ रही है मैदान के अंदर दोनों टीमें। अंतिम 4 गेंदे, 4 में चाहिए 16। 16 का डोला किसको मिलेगा? और ये लाइन अच्छी है, शायद डॉट बॉल की समाप्ति। अब यहां पर तालियों की गूंज नजर आ रही है। 3 बॉल चाहिए 16, एक डॉट बॉल के लिए तालियों की गूंज यहां पर महसूस नजर आ रही है और ये समर्थकों का हौसला होता है। फाइट काफी टक्कर काफी तगड़ी दी है। सुबह सालुंके का विकेट ना गिरता तो मैच का नतीजा कुछ और होता, लेकिन अगर मगर को क्रिकेट में स्थान नहीं देते, जिसका खेल अच्छा, उसके लिए ताली जरूर बजाएंगे दर्शक। क्लीन बॉल, मैच विनिंग बॉल थी है, बल्लेबाज आउट। गांव आज कोपरा गांव यहाँ पर आया है कि ऐसा ही लग रहा है, क्योंकि हर तरफ कोपरा ही कोपरा दिख रहा है। सब तरफ कोपरा ही कोपरा। मगाशी जेव्हा लगे तिथे फोरसा दिखला, फोरसा दिखा, लेकिन समोरून रहा कभी कोबरा निकल पता नहीं चलेगा। क्या बात है कोपरा के दर्शक, एक बार जोरदार तालियां बजाएं इस गेंदबाज के लिए। ये टर्निंग पॉइंट विकेट लिया इस गेंदबाज ने। मनीष कोहली थे जिन्होंने, तनिष कोहली थे, क्लीन बॉल किया उन्होंने। क्या जबरदस्त बॉलिंग नजर आती हुई। अब गेंदे बचे दो गेंदों में चाहिए 16 रनों की जरूरत। 2 में 16 भी चेस होते हुए हमने देखे कोलके के मैदान के ऊपर, लेकिन गलती नहीं करना चाहेंगे वहां पर अंश एंड शीतल 11 टीसीसी कोपरा टीम के खिलाड़ी शैलेश माली, सरपंच खीर ने, इनके द्वारा इस टीम को बिल्कुल पैक किया जाता है। और आज उनकी 2 टीमें थी, मात्र खीरनी टीम को परास्त किया कोपरा ने और कोपरा टीम यहां पर पहुंची है सीधा सुपर 3 में। इसमें से जीतेंगे और कोपरा सुपर 3 में लगभग जाने के कगार पर नजर आती है। ये दर्शक तैयार है, सीधा यहां से किरौली जाना है। किरौली में आएगा पूरा गांव, जहां पर दर्शकों की और भी तादाद नजर आएगी। यहां से थोड़े कम होंगे और ये तालों की गूंज जश्न बयां कर रही है, क्योंकि 2 में चाहिए 16। उनको विश्वास है कि ये मैच वो जीत के कगार पर है। दुनिया का तो पता नहीं, एक ही कायदा होना चाहिए कि जहां फायदा होना चाहिए। 1 रन, बढ़िया फील्डिंग, अब नहीं गलती करना चाहेंगे। मैच खुली हो चुकी है, 1 बॉल और 15 रनों की आवश्यकता। सरजा मुंबई का वस्ताद जिसे कहा जाता है, उनका यह संगीत। द किक क्राउन ट्रॉफी का भी शानदार आयोजन तेंदुली के मैदान के ऊपर हमारे परेश भाई, इनके हाथ से हमें देखने को मिलेगा। और जिस किसी बड़ी टीम को हिस्सा लेना है, 2 टीमें शायद करने ए लॉट्स में, अगर किसी टीम को पार्टिसिपेट होना है तो निश्चित तौर पर परेश कोरटकर, इनसे आप संपर्क कीजिए। डे नाइट फॉर्मेट। चलिए इसी के साथ ये मैच हुआ फिनिश और सुपर 3 में क्वालिफाई। आयुष्मान शीतल 11 डीसीसी कोपरा, अभिनंदन। इंटरपार्टीचे सर्व